हुंडा विरोधी चळवळ ही सामाजिक संस्था गेली 49 वर्षे हुंडा या दुष्ट प्रथेविरुद्ध जनजागृतीचे काम करीते। आपल्या समाजामध्ये अनेक दुष्ट प्रवृत्तीच्या अनेक रूढी आहेत, ज्याचे दुष्परिणाम समाज आजही भोगते। या रूढीविरुद्ध कुणीतरी आवाज उठवण्याची गरज होती आणि हे काम काही मामासाहेब कुलकर्णी यांनी 1963 साली हुंडा विरोधी चळवळीची सुरुवात करून केली। 1961 साली हुंडा प्रतिबंधक कायदा झाला, पण अजूनही हुंडा निर्मूलनाचे उद्दिष्ट संपूर्णपणे साध्य झालेले नाही। हुंडा ही प्रथा आणि रूढीप्रियता यामुळे हुंडा घेणं किंवा देणं हा गुन्हा असूनही या देवाणघेवण्याला काहीतरी वेगळं स्वरूप देऊन ही प्रथा चालूच आहे। मुलीच्या कडच्यांनी स्वखुशीने भेट द्यायला उद्युक्त करणं वगैरे हे अजूनही आपल्याला दिसतंय। मी माझ्या समाजसेवेची सुरुवात 1968 साली श्री मनोज सुभेदार यांनी सुरू केलेल्या बापनूघर या संस्थेतून केली। परित्यक्ता स्त्रियांसाठीचं हे आश्रयस्थान आहे। आमच्याकडे येणाऱ्या बऱ्याच स्त्रिया पती व सासरच्यांच्या अवास्तव मागण्या पुऱ्या करू न शकल्याने पतीने घराबाहेर काढलेल्या असायच्या। अशा स्त्रियांना कधी कधी तर माहेरची माणसं पण स्वीकारायला तयार नसायची। अपुरं शिक्षण, कमी आत्मविश्वास ह्यामुळे संस्थेलाच त्यांचं मग पुनर्वसन करावं लागायचं। काही स्त्रियांना तर हुंडा कमी पडला म्हणून जिवंत जाळलं सुद्धा जायचं। हुंडा निर्मूलनाचं काम मामासाहेबांनी खूप यशस्वीरित्या केलेलं दिसत आहे आणि आता त्यांचं हे काम त्यांची सुविद्य कन्या आशा अगदी जीव ओतून करत आहे। मला आशाचं हे काम जवळून पाहण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजते। आशाने आपला संपूर्ण वेळ हुंडा निर्मूलनाच्या जनजागृती करण्यात व्यतीत केलेला आहे। तिचं हे ध्येय पुढील पिढीला जागरूक करण्याचं असल्याने तरुणांना समोर ठेवून कार्यक्रम ती करत असते। ठिकठिकाणी पोस्टर्स लावणं किंवा प्रदर्शन भरवणं त्याचं, तसंच समाज विचार मंथनासाठी कॉलेज विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करणं असे बरेच कार्यक्रम ती युवकांसाठी सुद्धा करत असते। पण आशाचं महत्त्वाचं काम म्हणजे तिचं तक्रार निवारण केंद्र। अजूनही स्त्रियांना अनेक प्रकारच्या अत्याचाराला सामोरं जावं लागतं। हुंडा नको पण छुप्या नावाने कधी लग्नाआधी तर लग्नानंतर सुद्धा हुंडा वसूल करण्याचे प्रयत्न अजूनही होत आहेत। एका जावयाने तर सासऱ्याला त्याच्या हनीमूनचा खर्च करायला लावला आणि मुलीच्या सुखासाठी सासऱ्याने तो खर्च केला सुद्धा। पण त्यांना कुठे माहीत होतं की ह्या अशाच मागण्या तिच्या त्या मुलीचा संबंध आयुष्यभर चालू राहणार आहेत। आशा ह्या तिच्या तक्रार निवारण केंद्रामध्ये पीडित स्त्रियांना मार्गदर्शन करण्याचं काम करीत आहे आणि त्यांच्या तक्रारी संबंधिताकडे कारवाईसाठी सुद्धा पाठवत असते। एवढंच नाही तर त्याचा पाठपुरावा करून त्या स्त्रियांना न्याय मिळवून देण्याचं काम आशा करते आणि हे खरोखरच तिचं काम अतिशय पाहण्यासारखं आहे। स्त्रिया कितीही शिकल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, पण जोपर्यंत लोभी प्रवृत्तीची माणसं या समाजात आहेत तोपर्यंत अशा मागण्या चालूच राहणार आहेत आणि म्हणूनच हुंडा विरोधी चळवळीचं विधायक कार्य अखंड चालू राहावं असं मला वाटतं। आशा, हुंडा विरोधी चळवळीच्या सभासदांचा आणि तुझा सुद्धा आम्हाला खूप अभिमान वाटतो। तुमच्या कामाला अनेक सदिच्छा। नमस्कार।